नमस्कार मित्रांनो, मी पंकेश. ओड कोकणची या यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नाही चल नाही पाहूया आम्हाला हे बघ पहिले काटवेळ मिळतंय का? मी मिळाले. हे बघा मित्रांनो, असे पहिले काटवेळ आमच्या प्रवासाला सुरुवातीला आमची प्रवासामध्ये सुरुवात झाली आणि चांगलं मोठं मिळालं आहे. आमच्याकडे काटवेळ म्हणतात मित्रांनो, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये. काटवेळ पोलादपूरमध्ये काटवेल म्हणून या नावाने ओळखलं जातं हे फळ. पण ही औषधी वनस्पती आहे आणि हिची भाजी खूप शरीरासाठी औषधी असते. दुसरं भेटलं हे दाखव. हे बघ का मित्रांनो काटवेळ, तर आम्ही ते असं काढून घ्या काढून घेणार. वाऱ्या थांब रे जरा. मित्रांनो हे बघा, आपल्याला सध्या काटवेळ मिळत आहेत आणि हे आपलं 5वं 6वं काहीतरी काटवेळ आहे. तर आपल्याकडे आज काटवेळांची भाजी होती. छोटे आहे रे. आणि ही त्याची वेळ आहे. हे बघा काटवेळांची वेळ. जर कधी तुम्ही काटवेळ तर तुम्ही ओळखू शकता, कारल्यांसारखी दिसतात. हां, कारल्यांची वेळ आणि काटवेळाची वेळ सेमच असते. बघूया अजून पुढे. इकडे थोडं मोकळं आहे, गवत आहे, मस्त वातावरण. मित्रांनो गवत बघा कसं वाऱ्यामध्ये झुळतंय. आणि हे असं बघितल्यानंतर गावची नक्की आठवण येते. असं वाटतं गावी जावं, थोडंसं एन्जॉय करावं गावचा. आपल्याला हे बघा अजून एक मिळालं. बघूया अजून किती मिळतात. हे बघा एकदम छोटं आहे ते. मित्रांनो हे जे झाड आहे ना, हे दिंड्याचं आहे, दिंड्याचं. ते औषधी आहे आणि ह्याची भाजी केली जाते. ते बघा तिथं एक आहे. आणि आता ते कवळी पानांची करतात. हे थोडे जून झाले आणि सडल्यात, आता पानं खाल्लेत किडीनी. हे बघा इकडे भरपूर सारे आहेत. आता पाऊस पडल्यानंतर सुरुवातीलाच यावं लागतं ह्याच्यासाठी. आणि हे जून झाले, त्याला फुलं आलेत. आहेत का? तर मित्रांनो कवळी आहे तिकडे पुढे. विवेक बोलतोय, तुम्हाला दाखवतो चला. मित्रांनो हे बघा, हे अशी जी पानं आहेत ना, त्यांची भाजी केली जाते कवळी पानांची. तर हे बाकीचे सगळे जून झालेत आणि हे एवढंच आहे. असा परिसर आहे. 3 तिटं आहे. एक इकडून रोड गेला आहे. अंक्या तू आला नाहीस. हे बघ कुठे कुठे फिरतोय आम्ही. आठवण करतोय साध्या. केस बघ कशी झालेत. विवेक पुढे ये, पुढे जरा. तसाच पुढे आडवा. दिंडा भेटला होता थोडा, तो एकदम थोडासा होता आणि बाकी जून झाला आहे. तर त्याची सुकट, बारीक जवळा सुकट असते, त्याच्यामध्ये जर भाजी केली तर खूप छान लागते. तर काय गावाला आपण व्हाळ म्हणतो. आणि मी इथे एकदा खुबे पकडलेले. त्या सरीने खाली उतरायचं आहे. बघूया. हे बघा तिथे एक वसरं गेलं. बघा मित्रांनो, तिथून खाली पाणी उतरतं आणि इथे खाली धबधबा आहे छोटा. वया खुबे दिसायला लागले. हे बघा मित्रांनो, एक खुबा दिसला आपल्याला, तो मला दाखवतो. आताशी स्टार्ट झालेत. हे बघा इकडे पण आहे. आत्ताशे होत आहेत. बघू आपण एक दिवस येऊया. हे बघा खुबे अजून पाहिजे असे झाले नाहीत. हे बघा छान वाटतं एकदम. मित्रांनो विवेक कुरडू काढतोय. हे बघा थोडीफार काढली आहे. हे बघा कुरडू, मस्त भाजी आहे कुरडूची. ती काढून घेतो, मग तुम्हाला दाखवतो अजून. ते बघा विवेकने काढली मस्त वेगळी. मुंबईच्या डोंगरामध्ये पण छान अशा भाज्या भेटतात, गावठी आणि जंगली, रानटी. फक्त ओळख असायला हवी आहे कोणती भाजी कशी आहे ना. तिथे बरेच सारे असे सारखी पानं दिसणारी सुद्धा आहेत. तर काढून घेतो मित्रांनो भाजी ही.
आणि हात टाकताना सांभाळून कवळा असेल तिथून तोडून घ्यायचं पुढे. तू पण हात सांभाळ रे. पेंडी कापतोय विवेक भाजी बांधण्यासाठी. मोठी मोठी काही कांदे घ्यायचं, असा पिळा मारला मग असं घ्यायचं आणि बांधून घ्यायचं. कोणतीही वेळ शोधायची किंवा दोर शोधायची गरज भासणार. झालं गुंडाळं. आमच्याकडे पेंडीचं गुंडाळं म्हणतात त्याला. आणि असं खाऊन घ्यायचं. जनावरांसाठी जो चार आणला जातो तो अशा प्रकारे बांधला जातो आमच्याकडे. काटवेलाची एक वेळ आहे, दरड आहे खाली, सांभाळू ना. हे बघा त्याच्यावरती काटवेला आम्हाला मस्त दिसले, ते तुम्हाला दाखवतो. त्यामुळे मला पाय ठेवायला जागा मोठी आहे. आणि खूप सारी. हे बघा मोठे मोठे आहेत एकदम मस्त. काढ. एक झालं. हां इथे खाली होतं ना, घालवलंच कुठे? पुढ्यात पण नीट. हाय 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 तिथंच आहे. खाली गेलं का काय, पडलं की काय? पडेल कसं? तुझ्या पुढ्याकडे बघ. हां हे बघा, हे बघा मित्रांनो, मस्त मोठी मोठी भेटलीत आम्हाला. दोन झाली. हे दोन झाले एका ठिकाणी. असे बघा इथे 3-4 आहेत. मोठे आहेत. 3 आहेत. हा मोठीच आहे. जर दाखव, जर तिकडून दाखव. हां हे बघा, हे बघा 3 एका ठिकाणी अशी काटवेळं मिळालीत ना मित्रांनो. 1 2 3. हे बघा इथे 1 4. हां ते थोडं छोटं आहे. आपण पहिलं बघितलेलं कुठे आहे? ते काढलं. काढलंस? ओके. कशा ह्याला. हां आणि अशी काटवेलं मिळालीत ना खूप बरं वाटतं. म्हणजे हां हे दाखव. फिरायला आलेल्याचं काहीतरी चीज होतं. हो का, मस्त मोठे मोठे भेटलेत. आता आम्हाला ना खूप जास्त दिसली आहे ती कुरडूची भाजी. हे बघा पूर्ण खायच्यासारखी आहे आणि इथे काही घाण नाही काय नाही, एकदम मस्तपैकी जंगलामध्ये आहे पूर्ण. आणि ही सगळी काढणार. इथे आम्ही काढली आहे अर्धी, अर्धी खाली ठेवली आहे. ती आता एकत्र सगळी बांधणार काढून, मस्त की गवताची मुळी जशी बांधतात त्या पद्धतीने बांधणार. दाखवून तुम्हाला ती सुद्धा पुढच्या वर्षी पुन्हा भेटली पाहिजे म्हणून आपण तोडून काढतोय. उपटली का मग त्याचं मरून जाईल उपटल्यानंतरला. मग पुढच्या वेळेस आपल्याला पुन्हा मिळणार नाही, कारण का तिचं बीच नाही राहणार. ती मरून गेल्यानंतर तिला फुलं. हा मस्त विवेक. हां हे काय फाटे फुटलेलेच ना कधी, तोडलेली तुटलेली वगैरे. पण हे आता पवई साईडला हे बघा, इकडे सगळी कुरडू आहे, पण ही सगळी पिकलेली आहे मित्रांनो. फुलं आलेत तिला. ती आता काढून काय फायदा नाही तिचा, फुलं आलेली. हे बघा ही खाऊ शकतो, पण ही नाही, हिला फुलं आलेली आहेत. हे बघ भावा, तू ना अशी सोडतोस माझी काटवेलं. इथे मी ते वाढून ठेवलेत कशाला? हां हे बारीक आहे रे. मित्रांनो आता आम्ही भाजी बांधतोय. 2 वेली आहेत, त्यांच्यावरती पहिला कडुलिंब टाकला आहे. कडुलिंब घरी घेऊन जातोय आंघोळी करण्यासाठी, गरम पाण्यामध्ये टाकायला. हां थोडा वरतून ठेव. आणि विवेक आता मस्तपैकी. हे बघा एवढी सगळी आम्ही कुरडूच काढली आहे, सगळी कुरडू आहे. घरी घेऊन जाणार. हां तर मित्रांनो आपली बांधून झाली आहे. राहू दे राहू दे राहू दे, आपली मोळी नाही. तर मित्रांनो आता आमची भाजी काढून झाले. पुढे जाताना काटवेळा मिळाला तर काढू आणि असं सरळ सरळ घरी घराचा रस्ता पकडणार. बघूया अजून काय मिळालं रस्त्याने जाताना तर बघणार. आणि एवढी आता आम्हाला म्हणजे आम्हाला वाटलेलं काटवेला तर थोडीच होती, पण येऊन असं वाटलेलं काय होतं की नाही, निराशा. पण नाही, आम्हाला भाजी खूप चांगली मिळाली. तिथं समोर काटवेलाची वेळ दिसते. मोळी उचलायच्या अगोदर ती चेक करूया. ओके. आणि मग निघूया. चला निघालो आहे. बघा विवेकने मस्तपैकी मुळी बांधली आणि डोक्यावरती घेतली गावच्यासारखी. मित्रांनो आलो वरती डोंगरावर. आता खालून वरती चढलो. मी इथं भाजी ठेवले, थोडा दम खातो आहे. विवेकला मच्छर जामचा. आणि आता घरी जा. घराजवळ आलो आहे, थोडासा वरती आहे आणि घराकडे चाललो आता. आणि आता भाजी काढून झाली आहे, त्याच्या पुढे भाजी नाही काढणार. तर घराकडे निघालो आम्ही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा
त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून आपले जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळतील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.